प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची स्तुती असो. यावेळेस आपण आजच्या मननामध्ये गणनाचं पुस्तक याचा 23 अध्याय आणि 19 वचन वाचणार आहोत. बालका उठ, ऐकून घे, सिप्पोर पुत्रा माझ्याकडे कान दे. देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी, तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा. दिलेले वचन तो पाळणार नाही काय, दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय. माझ्या प्रियजनांनो, देवाचं जे गुण आहेत ते या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत आणि देवाचं गुण, देव नेहमी त्याची वचने पाळतो असे त्याचे महत्वाचे गुण आहेत. आणि प्रिय परमेश्वरा, दिलेलं वचन लोक विसरू शकतात किंवा ते दिलेलं वचन जे आहे ते पाळण्यासाठी अपयशी होऊ शकतात किंवा ते पाळू शकत नाहीत, अडचणी सांगू शकतात. परंतु देव कधीही अशा प्रकारे करू शकत नाही किंवा करत नाही. हे देवाचे गुण नाही. माणसाच्या गुणामध्ये देवाच्या गुणामध्ये आज फरक आहे. मनुष्य दिलेलं वचन पाळण्यासाठी एकतर अपयशी होऊ शकतो किंवा तो पाळू शकत नाही. परंतु या दोन्हीही गोष्टी देवामध्ये नाही. देवामध्ये काय गोष्टी आहेत? तो दिलेलं वचन पाळण्यासाठी यशस्वी व्हायला त्याच्यामध्ये ताकद आहे आणि तो दिलेलं वचन कधीही विसरत नाही. प्रियजनांनो, आपली किंवा मनुष्याची कितीही मोठी समस्या असली तरी देव त्या समस्यापेक्षा मोठा आहे हे विसरता आम्ही कामा नये. आणि म्हणून प्रियजनांनो, मनुष्याचा प्रवास, मनुष्याचं जे चालणं आहे, चालणं आहे, जीवन चलन चालू होत आहेत किंवा चाललेलं आहे, ते आयुष्यात किती खडतर प्रमाणाचं ते असू दे तरी देखील देव त्याही प्रसंगामध्ये त्याचं प्रेम दृढ करतो आणि त्याची दिलेली वचने कधीही वायफळ जाणार नाही. तो विसरत नाही किंवा ते पाळण्यासाठी कधीही माग पडत नाही. आणि म्हणून म्हणतं की देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी. देवाचं वचन, त्याचं वचन पाळण्यामध्ये तो कधीही लबाडी करणार नाही. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की नोहाच्या काळामध्ये कितीतरी मोठं वादळ, कितीतरी मोठा पाऊस, कितीतरी दिवस हा पिरियड पावसाचा, सर्व पृथ्वीवरती पाणी आणि नाश होण्याचा काल चालू होता. परंतु देवाने त्या नोहाला आणि त्याच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवलं होतं, कितीही मोठ्या वादळ वाऱ्यामध्ये आणि कितीही मोठ्या त्रासामध्ये. प्रियजनांनो, बऱ्याच गोष्टी आपल्याला समजत नसतात. आपल्याला समजत नसतानाही देव आपल्या भल्यासाठी काम करत असतो. बऱ्याच सिच्युएशन आपल्याला कधी कधी समजत नाही, कधी कधी आपल्याला सिच्युएशन माहीत होत नाही, पण आपल्याला ते परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे आणि मग त्याच्यावर विश्वास कधीही आपला अपयशी ठरणार नाही याची गॅरंटी तुम्हाला मी देतो. आणि म्हणून देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.